आता पाहूया कसे वाहतात विधानसभेचे वारे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडमधून महायुतीच्या 6 जागा निवडून आणणार असा वैद्यनाथांच्या साक्षीनं संकल्प करतो धनंजय मुंडेंचं वक्तव्य। माझ्याकडून कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा, परळीकरांना धनंजय मुंडेंचं आवाहन। पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघात भाजपची विद्यमान आमदारांनाच पसंती, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघाचा समावेश। भाजप पदाधिकाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेत स्पष्ट। कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपात हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा, तर पुणे कंटोन्मेंटमध्ये विद्यमान सुनील कांबळे आणि दिलीप कांबळे यांच्या नावावर चर्चा। बीआरएस पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार। बीआरएसचे पदाधिकारी 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही। आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत आहोत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। परिवर्तन महाशक्ती 200 जागा लढवणार, माजी आमदार शंकर धोंडगे यांचं वक्तव्य। तर नांदेडमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या प्रचाराला सुरुवात। रत्नागिरी मतदारसंघातून ठाकरे गटाच्या प्रदीप साळवींची निवडणुकीतून माघार। उदय सामंतांविरोधात लढण्यासाठी इच्छुक होते, 2 वरिष्ठ इच्छुक असल्याने माघार घेतली, पुढे संधी मिळेल, प्रदीप साळवींची प्रतिक्रिया। उमेश पाटलांचे समर्थक अजित पवारांची भेट घेणार, अजित पवारांनी उमेश पाटलांना अंतर देऊ नये, समर्थकांची विनंती। करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांनी पुण्यातील मोदी बागेत घेतली शरद पवारांची भेट। नारायण पाटील पवार गटातून करमाळ्यासाठी इच्छुक उमेदवार, तर सोलापुरात जयंत पाटलांकडून नारायण पाटलांच्या उमेदवारीची घोषणा।